मित्रांनो नमस्कार. जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे त्याला आपला सपोर्ट तर आहेच, पण आज सकाळी ठीक 9:07 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये काय सांगतात ते बघा. देशातील तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. पेपरफुट प्रकरणातील सर्व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा सुनावण्यासाठी आणि खटल्याची त्वरित सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल. तसेच या संदर्भात आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत असे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. मोदी साहेब, हेच तुम्ही पहिल्यांदा करायला पाहिजे होतं मागच्या आठवड्यामध्ये. मग एवढं काही झालंच नसतं. देशाचं भविष्य आज रस्त्यावरती आंदोलन करते आणि त्या देशाच्या भविष्यावरती लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. त्यांना प्रचंड प्रमाणात मारलं जात आहे, कोणाची डोकी फोडली जात आहेत. याला काय अर्थ नाही असं बोलावं लागेल. आपण देशाचे पंतप्रधान असून सर्वांचे आवडते पंतप्रधान होता, ते तुम्ही काही व्यक्तींसाठी म्हणजे फक्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानसाठी तुम्ही स्वतःची पूर्ण ही करून घेतली. लक्षात ठेवा, कारण एक राज्य गेलं तर भरपूर राज्य भेटतात. आणि असं नाही की आज तुम्ही त्या ओडिशा राज्यामध्ये जरी वोटिंग घेतलं तर जवळजवळ 70 ते 80% लोक आपल्या विरोधातच येतील. कारण एवढा अन्याय अत्याचार पोलिसांनी या विद्यार्थ्यावरती केलेला आहे. आता काय बोलायचं आणि काय नाही ते आपण सांगू पण नाही शकत. जर मागच्या 4 दिवसामध्ये तुम्ही केलं असतं तर एवढं आंदोलन देखील झालं नसतं. अहिंसात्मक मार्गाने चाललेल्या आंदोलनाला या पोलिसांनी असं चिरडण्याचा प्रयत्न केला. खरंच मी आतापर्यंत जेवढा इतिहास वाचला त्यामध्ये असं आंदोलन कधी भारत स्वतंत्र करायच्या आधी जेवढे आंदोलन झाले त्यामध्ये देखील असं नव्हतं झालं. ब्रिटिश सुद्धा झुकत होते लगेच महात्मा गांधींपुढे. ते सुद्धा मागण्या मान्य करत होते. आणि तुम्ही असं का केलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज भारतातल्या 140 ते 45 करोड लोकांच्या मनामध्ये तुमची प्रतिमा एक मलिन, दूषित अशी प्रतिमा तयार झालेली आहे. या देशाला आता अशी लोक नको आहेत असं झालेलं आहे. फक्त आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचा असताना सुद्धा तुम्ही खूप मोठं चुकीचं पाऊल उचललं असं मला वाटायला लागलं. मलाच नाही तर देशातील सर्व जनतेला वाटायला लागलं. कारण ही जनता तुमची आहे आणि हे उद्याचं भविष्य देखील आपल्या भारताचं एक चांगलं फ्युचर आहे. भारताला महासत्ता बनवणारी ही जनरेशन आहे. जर ही जनरेशनच आपण या जनरेशनला जर आपण त्रास देत असेल तर ती जनरेशन सुद्धा आपल्या लोकशाहीचा आणि आपल्या देशाचा आदर करण्यासुद्धा विचार करेल. प्रत्येक वेळेस बोलेल ह्या देशानं मला दिलं काय. ज्यावेळी मी लढायला गेलो त्यावेळेस त्या देशातील पोलिसांनीच आमच्यावरती अन्याय केला आणि मग आम्ही ह्या देशासाठी का उभं राहायचं, असं ह्यांच्या मनामध्ये कधीच भावना जागृत नाही झाली पाहिजे. हा देश आपला आहे आणि हा देश आपलाच राहणार. हिंदुस्तान जिंदाबाद है, हिंदुस्तान जिंदाबाद था और हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा. हाच एकच नारा प्रत्येक देशातील व्यक्तीच्या तोंडामध्ये आला पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर या दोषीवरती कारवाई करावी ही हात जोडून सर्व भारतीयांच्या वतीनं मी मोदी साहेब आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत.